जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 10. जगज्योतीचा. समास 9. पुरुष प्रकृती. मूळ मायेची 2 तत्वे. एक वायू. वायू म्हणजे प्रकृती. दुसरं तत्व जाणीव. जाणीवेला श्री समर्थ पुरुष म्हणतात. वायू ही शक्ती आहे आणि जाणीव ही शिवरूप आहे. देवदेवता वायू स्वरूप आहेत. ते वातावरणात सतत फिरत असतात. समाजातील भक्ताला हे जीवात्मे त्रास देत नाहीत. म्हणून माणसाने परमार्थ करावा. जाणीव ही ईश्वर आहे. जो माणूस अविचाराने काम करतो तो ईश्वरापासून दूर जातो, म्हणजेच तो पशु होतो. म्हणून सद्गुरू करावा आणि सद्गुरूंच्या सहवासात राहावे. आत्मज्ञान मिळवावे की ज्या योगे मुक्ती मिळेल. असा हा समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया दशक 10 जगज्योतीचा समास 9 पुरुष प्रकृती. श्रीराम. आकाशी वायो झाला निर्माण, तैसी ब्रह्मी मूळ माया जाण. त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. वटबीजी असे वाड, फोडून पाहता न दिसे झाड. नाना वृक्षांचे झुंबाड, बीजापासून होती. तैसी बीजरूप मूळ माया, विस्तार झाला तेथुनिया. तिचे स्वरूप शोधुनिया बरे पहावे. तेथे दोन्ही भेद दिसती, विवेके पहावी प्रचिती. निश्चळी जे चंचळ स्थिती, तोची वायो. तयामध्ये जाणीव कळा, जगज्योतीचा जिव्हाळा. वायो जाणीव मिळो नाय मेळा, मूळ माया बोलीजे. सरिता म्हणता बायको भासे, तेथे पाहता पाणीच असे. विवेकी हो समजा तैसे, मूळ मायेसी. वायो जाणीव जगज्योती, तयास मूळ माया म्हणती. पुरुष आणि प्रकृती याचेच नाव. वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती. पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव. वायोमध्ये जाणीव विशेष, तोची प्रकृतीमध्ये पुरुष. ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे. वायोशक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर. लोक म्हणती निरंतर येणे प्रकारे. वायोमध्ये जाणीव गुण, तेची ईश्वराचे लक्षण. तयापासून त्रिगुण पुढे झाले. त्या त्रिगुणांमध्ये सत्वगुण, उखळ जाणीव लक्षण. त्याचा देहधारी आपण विष्णू झाला. त्याच्या अंशे जग चाले, ऐसे भगवद्गीता बोले. गुंतले तेची उगवले, विचार पाहता. एक जाणीव वाटली, प्राणीमात्रांस विभागली. जाण जाणो वाचविली सर्वत्र काया. तयेचे नाव जगज्योती, प्राणी मात्र तिचे न जिती. याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पाहावी. पक्षी श्वापद किडा मुंगी, कोणी एक प्राणी जगी. जाणीव खेळे त्याचा अंगी, निरंतर म्हणून काया पळविती. तेणे गुणे वाचती, दडती आणि लपती. जाण जाणो अवघ्या जगास वाचविती, म्हणून नामे जगज्योती. ते गेली या प्राणी मरती, जेथील तेथे. मुळींचे जाणीवेचा पदर, पुढे झाला विस्तार. जैसे उदकाचे तुषार, अनंत रेणू. तैसे देवदेवता देवते भूते. मिथ्या म्हणो नये त्याते, आपुल्याला सामर्थ्य ते. सृष्टीमध्ये फिरती, सदा विचरती वायो स्वरूपे.
स्वइच्छा पालटिती रूपे, अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे, त्यास बाधिती. ज्ञात्यास संकल्पची न असेना, म्हणून त्याचे न बाधवेना. या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे. अभ्यासिलिया आत्मज्ञान, सर्व कर्मास होय खंडन. हे रोकडी प्रचित प्रमाण, संदेह नाही. ज्ञाने विण कर्म विघडे, हे तो कदापि न घडे. सद्गुरु विण ज्ञान जोडे, हेही अघटित. प्रत्येकाने सद्गुरू करावा. सद्गुरू आपल्याला ज्ञान देतात. चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात आपण राहणं, त्यांनी आपल्याला पुण्य घडतं, आत्मज्ञान मिळतं, आत्मज्ञानाने मुक्ती मिळते. असा खूप फायदा आपल्याला सद्गुरूंकडून करून घेता येतो. म्हणून माणसाने सद्गुरू करावा. पण हेही आधीच्या समाजात श्री समर्थांनी सांगितलं आहे की सद्गुरू हा प्रचिती विणा करू नये. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंसांना सद्गुरू 5 वर्षानंतर केलं होतं. त्यांनी खात्री करून घेतली आणि मगच त्यांना सद्गुरू केलं होतं. आपली फसवणूक होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आजकाल आपण टेलिव्हिजन, वर्तमानपत्र, अनेक ठिकाणी अनेक बातम्या वाचतो आणि लोकांची फजिती जे आत्मज्ञानी नाहीत असे लोक करत असतात आणि त्याला आपण बळी पडता कामा नये. आपण प्रचिती, खात्री करून घ्यावी आणि मगच त्याला आपला गुरु करावा. म्हणून सद्गुरू करावा, सत्संग शोधून धरावा, तत्वविचार विवरावा. अंतर्यामी तत्वे तत्व निरसोन जाता, आपला आपणची तत्वता. अनन्य भावे सार्थकता, सहजची झाली. विचार न करिता जे जे केले, ते ते वाऊगे व्यर्थ गेले. म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. विचार करूनच प्रत्येक गोष्ट करा. म्हणजे तेच मी आधी तुम्हाला सांगितलं की प्रचिती, खात्री करून घ्या. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु. ऐसी वचने सर्वेषु, ठाई ठाई बोलिला. विचार न करता वागणारा हा पशु आहे. सिद्धांत साधा या कारणे, पूर्व पक्ष लागे उडवणे. परंतु साधका निरूपणे, साक्षात्कार. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास. रोकडा साक्षात्कार, सायास करणेची न लगे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचितनाम समास नवम. श्रीराम